आज बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया बारामती सेंटर तुमच्या नावातच बिल्डर्स आहे आणि खरोखरच बारामती सेंटरच्या आज साहिल खत्रीचे चेअरमन झाले। एका भारदस्त व्यक्तिमत्वाला बिल्डर म्हणल्यावर कसं झालं ते मागच्या श्रमराव तशी शोभत नसते। म्हणजे मला आता दोघांना बघितल्यानंतर तुम्हाला लहानपणीच्या झाड्या राहण्याचा पिक्चर आहे। आपण लॉरेल हँडी म्हणून म्हणजे आधी तरी लहानपणी तो बघायचो, पण आज अगदी सूटबीट घालून सकाळपासून काय भाषण करायचं, कसं करायचं, पॉज घ्यायचा, काय अगदी 35 वर्षात पहिल्यांदाच भाषण केलं, फार तयारीनिशी आला। आणि आदेश तर विचारता सोय नाही, तुम्ही असा का जब्बा घातला की पार आता तो खाली टेकायचंच बाकी माझ्या पद्धतीने शिवायला गेला असेल, एवढ्या खाली काही नाही, म्हणजे अजून थोडा खाली नेला आपला दुबईचा शेकच वाटते। मित्रांनो गमतीचं भाग जाऊ द्या, पण चायनामध्ये गेल्यानंतर आपण बघतच बसतो। आता एक दिसतं, 2 महिन्यांनी गेल्यानंतर तिथं तिसरं दिसतं। इतक्या फास्ट त्यांचा ग्रोथ होते। तशा पद्धतीनं बारामतीमध्ये किंवा पुण्यामध्ये मला जिथं जिथं काम करण्याची संधी मिळते, माझी पण अपेक्षा तीच असते। तिथं बसणाऱ्यांनी कितीतरी लोकांनी माझं काम बघितलेलं आहे। मी जरी तुमच्या इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलेलं नसलं तरी मला बऱ्यापैकी त्याचं ज्ञान आता आलेलं आहे 35 वर्षामध्ये, आणि त्याच्यामुळं मी क्वालिटीला महत्त्व देत असतो। मी आजही बारामतीमध्ये फिरत असताना मी सकाळी जरी फिरलो कुणी चुकीचं वागलं तर मी पोलिसांना त्याला उचलायला लावतो। माझा वेगळा काही स्वार्थ नाही। तुम्ही सगळ्यांनी शिस्त लावून घेतली पाहिजे। कचरा कुठे टाकता कामा नये, एवढी झाडं लावली, जनावरं सोडून देतात, कोण कुठेही खातंय, काही करतंय। आता कोंडवाडा टाईप केलेले आहेत, ती सगळी जनावर आता उचललेली आहेत। मालक लोकांच्यावर पण आम्ही ऍक्शन घेणार आहे, FIR दाखल करणार आहे। पण बारामतीकरांनो, तुम्ही पण स्वतः, हे आपलं सगळ्यांचं शहर आहे, हे आपलेपणाने तिथं वागा ना। एखादं चुकीचं मी जसं चाललेलं असलो मला रॉंग साईडने कुणी आलं तर मी तिथं गाडी थांबवतो आणि पोलिसांना म्हणतो चालायला टाका, अजिबात हायवे करू नको। शिस्त जर सगळ्यांनी पाळली तर सर्वांना त्याचा फायदा होणार। त्याच्यामध्ये कुणी मनाने तिथं कमी एवढे चांगले भिवंडी रोडला फुटपाथ वगैरे केलेले, चालायला केलेले, खेळायला केलेले, बसायला केलेले, झाडं लावलेले आहेत, सगळं काही केलेलं आहे, तरी देखील कुणीतरी येत आहे, अंडीच विकत बसते, ती कुठं आंबेच विकत बसते, कुठं कलिंगड विकत बसते। माझं तर असं डोकं फिरतं ना, मुळातच माझं डोकं सारखं फिरलेलं असतं, ते बघितल्यावर आणखी माझं डोकं तापतं। मग मी आता माझ्या स्टाफला पण सांगितलं, तर माझ्या मागे बसले राऊत आणि यादव आणि मुळी, त्यांनाही सांगितलं की बाबा काय माझं काम आहे, कुठं झाड खराब झालंय, कुठं काय झालंय, कुठं फांद्या खाली येत आहेत, लोकांना जात असताना कधी कधी फांद्या वेड्यावाकडे वाढल्यानंतर ते लागतं। मध्ये स्पीड ब्रेकर मी केलेले आहेत आता बहुतेक ठिकाणी, तिथंही स्पीड ब्रेकर करताना लोक लगेच बघा गर्दी झाली, एकदा कधी पाणी आणलं की सारखं बघा पाणी साठलं। अरे शहाण्यांनो, तिथं सांगणाऱ्यांनो स्वतः काही करायचं नाही, दुसरं करतंय तर प्रोत्साहन देण्याच्या ऐवजी सारखं कुठेतरी काहीतरी तिथं त्रास देण्याचा प्रयत्न करायचा किंवा अडकाठी निर्माण करण्याचा प्रयत्न करायचा। असले धंदे जरा बंद करा। एक गोष्टी तुम्ही आता काही दिवसात बघा, आपले चॅनल आता मी एक रेल्वे पण सुरू करणार आहे मुलांच्या करता 1.5 किलोमीटरची। ती साधारण बघा, आपला जे कुस्ती संकुल आहे तिथून ती जाईल आणि त्या पलीकडे आपला स्टोरेज टँक आहे तिथपर्यंत जाईल आणि पुन्हा परत येईल। खूप सुंदर प्लॅन केलेला आहे। अशा खूप काही गोष्टी आपल्याला करायच्या। तिथं स्तंभाच्या बाबतीमध्ये पण मी लवकरच निर्णय घेणार आहे। तो स्तंभ रहदारीच्या दृष्टीनं थोडासा अडचणीचा होतो, काही लोक भावनिक मुद्दा उपस्थित करतील, परंतु आपल्या बारामतीच्या ट्रॅफिकच्या दृष्टिकोनातनं आहे त्याच्यापेक्षा चांगल्या ठिकाणी आणि त्याचं अधिक चांगलं सुशोभीकरण करून
ते निश्चित करणार आहे. अशा पद्धतीनं अनेक बाबी. आता एक नटराजच्या समोर उंच झेंडा भारताचा, ते 15 ऑगस्टला त्याचं झेंडावंदन करणार आहे. तिथे एक कार्यक्रम पण त्या दिवशी 15 ऑगस्टला घेणार आहे. अशा पद्धतीनं अनेक बाबी ज्या तुम्हालाही बारामतीकरांना अभिमान वाटेल, तुम्हालाही वाटेल की बाबा खरंच आम्ही ज्या शहरात राहतोय त्या शहरामध्ये जवळपास सर्व सोयी आम्हाला इथला लोकप्रतिनिधी देण्याचा प्रयत्न करतोय. आणि ते सगळं करत असताना कामाचा दर्जा कुठं, तुम्ही पण आता बिल्डर असोसिएशन आहे, तुम्ही मला सांगा, आता शामराव आमचे माग राऊत चेअरमन होते, आता साहिब झाला, आपण बिल्डर असोसिएशननी बारामतीतल्या कुठल्या कामामध्ये मला मदत केली की बाबा दादा आम्ही हा रस्ता घेतला आणि इथं आम्ही तिथली झाडं, तिथं काही ज्या काही गोष्टी असतील त्याचा मेंटेनन्स आम्ही करतोय, असं कुठे कॉन्ट्रॅक्ट कसं घेतो. बिल्डर असोसिएशन म्हणल्यानंतर काहीतरी जबाबदारी घे. मी म्हणतो जेवढी तुम्हाला पेरेल तेवढी घ्या, मी सगळीच घ्या म्हणत नाही. मी काही बारामती बँकेला देईन, काही PDCC बँकेला देईन, काही बारामतीतल्या ज्या काही संस्था आहेत, समजा मार्केट कमिटी असेल, खरेदी विक्री संघ असेल, दूध संघ असेल,